हाय, मी अभिरुची राणे. आज जी कथा मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे ती आहे एक हॉरर म्युझिकल पार्टी. लेखक अमित राणे. चिखल आणि पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे चुकवत राजीव कसाबसा त्याच्या कॉलनीजवळ पोहोचला तेव्हा पूर्णपणे थकून गेला होता. नुकतीच पावसाची सर पडून गेल्याने हवेत थोडासा जो काही गारवा आला होता तेच काहीसं थोडंफार सुख. बाकी फ्लाईट डिले झाल्याने त्याची चिडचिड आधीच वाढली होती. त्यात हा पाऊस वैताग वैताग नुसता. हायवेवरून डावं वळण घेऊन एक लहानशी पायवाट त्याच्या सोसायटीपाशी जात होती. त्या वळणावर असलेली एकुलती एक स्ट्रीट लाईट बंद पडल्यामुळे एरवी दिवसा सुखद स्वर्गवत वाटणारी दोन्ही बाजूने हिरव्यागार गच्च गर्द झाडीने भरलेली ती पायवाट आता अंधारात फारच भयाण वाटत होती. राजीवला लहानपणापासूनच अंधाराची खूपच भीती वाटे. आता सुद्धा समोर अंधाराने भरलेली आपला कराल जबडा उघडून एखाद्या नागिणीसारखी वेडी वाकडी पसरत गेलेली ती वाट पाहून राजीवच्या पोटात भीतीने गोळा उभा राहिला. झपाझप चालत राजीवने मनगटाकडे पाहिलं. त्याचं सी मास्टर 12च्या आसपास बंद पडलं होतं. चेला काय आहे हे? ओमेगा बंद पडतं का कधी? वैतागून राजीवने त्याचा सेलफोन काढला. रात्रीचे 1:15 वाजून गेले होते. शिल्पाला कॉल करून येण्याची वर्दी द्यावी तर मोबाईलचे नेटवर्क पुरतं गेलं होतं. कसल्या रायझिंग पुण्याच्या गप्पा मारता राव, इथं साली नेटवर्कची रोजचीच बोंब. रायझिंग पुणे म्हणे. राजीवच्या मनात हे विचार सुरूच होते. इतक्यात शेजारच्या झाडीमध्ये त्याला कसली तरी हालचाल खुसफुस जाणवली. जणू त्याला समांतर झाडीमधून काहीतरी त्याच्याच बरोबर चालत होतं. चालता चालता बाजूच्या झाडावरून घुबडाचा भयानक असा गुदकार ऐकू आला आणि त्या आवाजाने राजीव नखशिखांत शहारला. आजी लहानपणी सांगायची, प्राणी आणि पक्षी अशरीरी अमंगळ अशा अस्तित्वांना अगदी लागलीच ओळखून घेतात म्हणे. ह्यांची चाहूल त्यांना लागलीच लागते. राजीवच्या अवतीभवती आता तोच खेळ सुरू झाला होता. प्राण्यांचा पक्ष्यांचा नुसता कलकलाट चालला होता. त्यातच मनावर ओरखडा ओढणारी ती रातकिड्यांची किरकिर. जणू आजूबाजूचं संपूर्ण जंगल रात्रीच्या ह्या वेळी अशा अपरात्री जिवंत झालं होतं. राजीवला जाणवलं तो जसा जसा पायवाटेवर पुढे जात होता तसंच बाजूच्या झाडीमध्ये कलकलाट वाढत होता. राजीव आता चांगलाच घाबरला. त्याने आता सरळ धावायला सुरुवात केली. समोरचं काही 100-125 फुटांवर त्याचं सोसायटीचं प्रकाशाने उजळून निघालेलं गेट दिसत होतं. पुण्याच्या अगदी बाहेर मगरपट्ट्याच्या अलीकडे आधुनिक सुख सोयींनी युक्त अशा अनेक बंगल्यांच्या रांगा हल्ली हल्ली उठल्या होत्या. तशाच एका कॉलनीमध्ये राजीवची छोटीशी टुमदार बंगली होती. टाउनशिपच्या त्या टोकाला अगदी शेवटची बंगली असल्यामुळे चांगले 6 बंगले ओलांडून गेल्याशिवाय राजीवचा गुलमोहर काही येत नसे. सोसायटी गेटमधून आत शिरता शिरता राजीवने वॉचमॅनकडे पाहिलं. धावत पळत आत आल्यामुळे राजीवला आता चांगलीच धाप लागली होती. बहादूर नेहमीसारखाच केबिन बाहेर खुर्ची टाकून बसला होता आणि त्याच्या केबिनमधून सर्वत्र पसरणारे गाण्याचे सूर वातावरण अजूनच गंभीर बनवत होते. जाने कहां ले जाए दर्द भरा ये दिल, जैसी सदा देती है खोई हुई मंजिल, जैसी सदा देती है छोड़ो पिया मेरा छोड़ो हाथ, झूम झूम ढलती रात, झूम झूम ढलती रात. समोरच उभ्या राजीवकडे पाहत न पाहिल्यासारखं करीत बहादूर पुन्हा डुलक्या घेऊ लागला. राजीवचं माथं आता अजूनच ठणाडलं. सलाम वगैरे तर सोडाच, साधं ओळखीचं हसू देखील नाही. वरून राजे रोज ड्युटीवर झोपा लेको.
घाईत आहे म्हणून, नाहीतर चांगलं झापलं असतं ह्याला. चालता चालता राजीवने डाव्या बाजूला वळून पाहिलं. ओळीने तिसरा असलेल्या परागच्या बंगल्यात जोरदार पार्टी सुरू होती. च्या मारी, रात्रीचे चांगले 1:30 वाजून गेले आहेत आणि इथे काय हा धांगडधिंगा? या पोंशाचा विषय एकदा मीटिंग मध्ये काढायलाच हवा. राजीव कुतूहलाने परागच्या बंगल्याकडे पाहत होता. रोषणाईने संपूर्ण बंगली उजळून निघाली होती. काय बरं आहे आज. गेट बाहेरून देखील रंगबिरंगी निऑन्सने प्रकाशित हॅपी बर्थडे अश्मितची अक्षरं चांगलीच उजळून निघाली होती. नकळत राजीव आता कंपाऊंड वॉल बाहेर उभा राहून आत निरखून पाहत होता. त्याला हे सगळंच एखाद्या ल्युसिड ड्रीम सिक्वेन्स सारखं वाटत होतं. कंपाऊंड अलीकडे जिथे तो उभा होता तिथे सर्वत्र भयान शांतता पसरली होती आणि कंपाऊंड पलीकडे मात्र रंग, रस आणि गंधाने परिपूर्ण अशी जिवंत रसरशीत पार्टी. नवल म्हणजे संपूर्ण बंगली पाहुण्यांनी भरून गेली होती. लहान मुलांच्या रडण्या, ओरडण्या, हसण्या, खिदळण्याचा आवाज सर्वत्र भरून राहिला होता. लॉनवर एका कोपऱ्यात डिस्को लाईट्स आणि डीजे सेटअप वरून जोरदार धांगडधिंगा सुरू होता. एका बाजूला वेगवेगळ्या पदार्थांचे काउंटर्स लागले होते, जिथे वाढल्या जाणाऱ्या सुग्रास अन्नाचा सुवास सर्वत्र पसरला होता. लाईव्ह बार्बेक्यूचा घमघमाट आणि त्याच्या बाजूच्याच काउंटरवर एका मागोमाग एक फुटणाऱ्या बाटल्या. एकूणच रसना अगदी तृप्तीने वाहत होती. बाजूच्याच पूल साईड जवळ आपले ग्लास हातात घेऊन तशा वातावरणातही गंभीर चर्चा करणारं कॉर्पोरेट कल्चर. पोंशाचं बिझनेस सर्कल असावं बहुधा. हे सगळं पाहून राजीवचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. इतक्यात राजीवची तंद्री भंग पावली. डान्स फ्लोअरवर नवीन गाणं चेंज होत होतं. डीजे अगदी राजीवकडे रोखून पाहत गाणं चेंज करत होता. शाम है जाम है और है नशा, तन भी है मन भी है पिघला हुआ, छाई है रंगीनिया, फिर भी है बेताबिया, क्यों धड़कता है दिल, क्यों ये कहता है दिल, हो दीवानों को अब तक नहीं है ये पता, आज की रात होना है क्या, पाना है क्या, खोना है क्या. भानावर येत राजीवने गर्दीवर नजर फिरवली. त्याला जाणवलं तिथे हजर असलेले सगळेच आपापली कामं थांबवून राजीवकडेच पाहत होते. अचंब्याने सगळ्यांकडे पाहत राजीवची दृष्टी परागवर येऊन स्थिरावली. कडेवरच्या 1 वर्षाच्या बाळाला थोपटत पराग राजीवला अगदी निरखून पाहत होता. ह्या सगळ्या नजरांखाली गुदमरत पुढे जाण्यासाठी राजीवने आपले पाऊल उचलले आणि तितक्यात पराग त्याला आत येण्यासाठी हाका मारू लागला. राजीवला अगदी ऑकवर्ड होऊन गेलं, पण मनावर आलेला मोह निग्रहाने मागे सारत राजीवने हसून त्यांना चालू द्या असा हाताने इशारा केला आणि तो पुढे चालू लागला. राजीव घरी पोहोचला तेव्हा संपूर्ण घर अंधारात बुडालेलं होतं. लॉबी मधलं सेंट्रल लाइटिंग ऑन करत त्याने शिल्पाला हाका मारायला सुरुवात केली, पण काहीच प्रतिसाद नाही. हाका मारत तो बेडरूम जवळ पोहोचला तर बेडरूमचं दार अर्धवट उघडं होतं. आत संपूर्ण अंधार होता. प्रवासाने शेणलेल्या राजीवचा पारा आता पुरता चढला होता. अशी कशी मेल्यासारखी झोपली ही? माझ्या येण्याची साधी चाहूलही नाही. त्या पोंशांच्या पार्टीचा दणदणाट इथे आत इतक्या लांब ऐकू येतोय आणि ही मात्र झोपलीये घोडे विकून. असली कसली ही मरण झोप? खरंच मेली तर नाही ना? राजीव आत शिरला तेव्हा शिल्पा त्याच्या विरुद्ध दिशेला तोंड करून कुशीवर झोपली होती. त्याने हळूच हाका मारल्या, शिल्पा शिल्पा. काहीच उत्तर नाही. भीतीने थरथरत त्याने शिल्पाच्या अंगावर हात ठेवला आणि लागलीच
चटका लागल्यासारखा हात मागे घेतला. तिचं संपूर्ण शरीर थंडगार पडलं होतं. थरथरत्या हाताने राजीवने शिल्पाला आपल्या बाजूला कुशीवर वळवलं आणि अतीव भयाने तो मागे फेकला गेला. पोंक्षाच्या घराच्या उघडझाप होणाऱ्या पार्टी लाईट्सने त्याची संपूर्ण बेडरूम भरून गेली होती. त्या नाचऱ्या निळ्या, पांढऱ्या, पिवळ्या, लाल, फिकट प्रकाशात शिल्पा सताड डोळे उघडून त्याच्याकडेच पाहत होती. मोठे मोठे, विस्फारलेले, थंड, निर्विकार डोळे. छातीवर हात गच्च दाबत भयातील एकाने राजीव मागच्या मागे कोसळला. शिल्पा, शिल्पा. अरे अरे राजीव, काय झालं? हसत हसत शिल्पाने त्याला उठवून नीट बेडवर बसवलं. तिचं हसू अजिबात आवरत नव्हतं. तू तू जिवंत आहेस? मला वाटलं. तुला वाटलं मी मेले? अरे म्हटलं जरा तुझी मस्करी करावी. तुझ्या येण्याची चाहूल मला मगाच लागली होती. शिल्पा मोठमोठ्याने हसत होती. शिल्पा, तुझं डोकं फिरलंय का? तुला माहित आहे ना मला अशी मस्करी नाही आवडत. ओके राजीव, आय एम सॉरी. बरं एक सांग, खाणं झालंय का तुझं की काही बनवू? नको, भूक नाहीये मला. बरं गरमागरम कडक कॉफी दे कपभर, लिंबू पिळून. डोकं जड झालंय अगदी. बरं तू बस बाहेर, मी आणते लागलीच. शिल्पा, पण मगा तुझं शरीर इतकं थंडगार कसं? राजीव, अरे बघ ना मागे राजा, एसी सुरू आहे बेडरूम मध्ये. इतका कसा रे तू भित्रा? किचन मध्ये कॉफी बनवता बनवता शिल्पाला राजीवची हालचाल जाणवत होती. तिला अजूनही हसू आवरत नव्हतं. डोकं गच्च धरून राजीव डायनिंग टेबलवर बसला होता. मागे मोठ्या आवाजात न्यूज सुरू होत्या. अरे अरे काय झालं राजीव? असं डोकं धरून का बसलायस? कॉफीचे मग्स बाजूला ठेवत शिल्पाने राजीवला जवळ घेतलं. डोकं धरू नाही तर काय करू? आधी तो पोंक्षा, नंतर तू. अशी जीवघेणी मस्करी करतात का ग? माझा प्राणच गेला असता आता. राजीवचं डोकं आपल्या छातीशी घट्ट धरत शिल्पाने त्याच्या कानात हळूवार गुणगुणायला सुरुवात केली. अरे वेड्या, अशी कशी मरू दे मी तुला? बाहों में चले बाहों में चले हो हमसे सनम क्या पर्दा, हो हमसे सनम क्या पर्दा, ये आज का नहीं मिलन, ये संग है उम्र भर का. स्टॉप इट शिल्पा, इनफ इज इनफ. सतत काय तेच ते? पिशाच्च म्हणजे काय मस्करी वाटते का तुला? कधीतरी भेटेल, येऊन समोर उभा राहील, तेव्हा कळेल तुला. बघू बघू, चिडू नकोस रे असा. कॉफी घे तुझी आधी. क्रोसिन देऊ का एक बरोबर? राजीव, एक मिनिट. काय बोललास तू मगा? पोंक्षेंचं काय? अगं काय म्हणजे? घड्याळात बघ, 2 कधीचे वाजून गेलेत आणि अजून काय हा धांगडधिंगा, दंगामस्ती सुरू आहे. आवाजाने डोकं उठून गेलंय अगदी. राजीव, कसला धांगडधिंगा? कसला आवाज? मला तर काहीच ऐकू येत नाहीये. आणि ह्या सगळ्याचा पोंक्षेंशी काय संबंध? शिल्पा, बस हा आता. व्हॉट डू यू मीन? तुला काहीच ऐकू येत नाहीये? मग आम्ही कॉलनीत शिरल्यापासनं हा गोंधळ ऐकू येतोय. पोंक्षाच्या घरात अगदी राजे रोज पार्टी सुरू आहे. ह्या असल्या अपरात्री, आडवेळी डीजे काय वाजतोय, जेवणावेळी काय उठत आहेत, मुलं काय खेळत आहेत. शिल्पा, शिल्पा, माय गॉड, बस आता. पुढे झाली मस्करी. अशी डोळे मोठे करून एकटक का बघते आहेस माझ्याकडे? शिल्पा, शिल्पा, व्हॉट? बोल ना काही. राजीव, आता कोण मस्करी करतंय? मस्करी? कसली मस्करी?
राजीव, तुला नक्की काय दिसलं तिथे? काय म्हणजे? पार्टी सुरू आहे तिथे. राजीव, बच्चा, तू आठवडाभर झाला बँगलोरला होतास. हो, मग? अरे, पार्टी आज नाहीये. मग? पार्टी झाली गेल्या आठवड्यात. आजच्याच दिवशी होती. हे बघ तुझं इन्व्हिटेशन. पण काय पण? राजीव, पार्टी अशीच सुरू होती. खूप पाहुणे आले होते. अगदी ऐन रंगात मस्तीत चालू होतं सगळं. तितक्यात कॅटरर्सने बाहेर जास्तीचे आणून ठेवलेल्या 5ही गॅस सिलेंडर्सने एकाच वेळी पेट घेतला. सगळं जळून राख झालं. राजीव, अगदी सगळं. पार्टीला आलेल्यांपैकी कोणी वाचलं नाही. शिल्पा, व्हॉट रबिश? पुन्हा मस्करी? अरे, मस्करी कसली? थांब, हे पेपर्स बघ. हा सिटी एडिशन, हा पुणे मिरर, सगळीकडे न्यूज आलीये. हे काय मी छापलंय? राजीव मटकन खाली बसला. यू मीन, मला जे दिसलं ते? राजीव, 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 शांत हो. राजीवची नजर एकटक टीव्ही स्क्रीनवर ठेवली होती. मला जावं लागेल. कुठं? राजीव, कुठं? अरे, बोल ना काही. राजीव, ऐक, थांब. मी तुला ब्रँडी देते ग्लासभर. तुला भीतीचा धक्का बसलाय. शिल्पा, मला जावं लागेल. पोंक्षे, त्याचे सारेच पाहुणे बोलवत होते मला. त्यांचा बोलवण्याचा अर्थ कळतोय मला आता. आय एम इन्व्हायटेड. आय मस्ट गो. राजीव, इथेच थांब. मी आत्ता आले ब्रँडी घेऊन. बरं वाटेल तुला. थांब. लगबगीने ब्रँडीने भरलेला ग्लास घेऊन शिल्पा दिवाणखाण्यात परत आली तेव्हा दिवाणखाना संपूर्ण रिकामा होता. राजीवला शोधता शोधता शिल्पाची नजर टीव्हीवरल्या न्यूज स्क्रोलवर येऊन स्थिरावली. ब्रेकिंग न्यूज फ्लॅश होत होती. बँगलोरहून आलेली एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट IX3455 पुणे एअरपोर्टवर घसरून विमानाने पेट घेतला. विमानातले सर्व प्रवासी मृत्युमुखी. शिल्पाच्या हातातला ग्लास गळून पडला. तर कशी वाटली आमची कथा तुम्हाला? आवडली असेल तर नक्की कमेंट करा. आम्हाला तुमचे कमेंट्स ऐकायला खूप आवडतील. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला प्लीज विसरू नका. आणि हो, पार्टीचं इन्व्हिटेशन आलंय का तुम्हाला? पण आलं असेल तर जावं लागतं.